आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी निष्ठा जवळे स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। इस्रायल आणि हमास युद्धविरामासाठी महत्त्वपूर्ण करार। बिस्गर्नी येथील 5 जणांना मिळाला अटकपूर्व जामीन। धामणे येथे बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली। पिंक टॉयलेट संदर्भात विविध संघटनांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट। क्रिकेट प्रेमींच्या सोयीसाठी आमदार अभय पाटील यांचा पुढाकार। जिल्हा विभाजनाच्या मागणीला पुन्हा एकदा तोंड फुटले। लायन्स क्लब ऑफ टिळकवाडीचा सुवर्ण महोत्सव साजरा। शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देणार असल्याचा राजू शेट्टी यांचा दावा। सीमा प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी मध्यवर्तीचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र। खानापूर येथील शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला उद्धण प्रतिसाद। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। चलो ईश्वागी के साथ कुछ मीठा बनाया जाए। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी, थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी-शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। अल्पावधीत लाखो वाचकांच्या पसंतीस उतरलेले स्मार्ट न्यूज आता मुद्रित स्वरूपात देखील उपलब्ध। वाचकांच्या अपेक्षापूर्तीसाठी एक नवे पाऊल। ताज्या घडामोडींसाठी सायन दैनिक स्मार्ट न्यूज, सखोल वाचनीय बातम्यांसाठी वार्ता शक्ती। नियमित वाचा, स्मार्ट व्हा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। इस्रायलकडून गाझापट्टीच्या दक्षिणेकडील भागात हल्ले चालूच आहे। इस्रायलचे लष्कर शिफा रुग्णालयाच्या तळात असलेल्या हमास कमांड सेंटरच्या मागोवा घेत आहे। इस्रायलने केलेल्या आरोपानुसार हा तळ हमास रुग्णालयाच्या तळघरात आहे। मात्र हमास आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी असे कोणतेही कमांड सेंटर इथे नसल्याचे स्पष्ट केले आहे। गाझापट्टीवर सातत्याने हल्ले सुरू असल्याने इथे मानवतावादी मदत पोहोचू शकत नाही। परिणामी अनेक नागरिक मूलभूत संविधानापासूनही वंचित आहेत। या पार्श्वभूमीवर इस्रायलने युद्ध विश्रांती घ्यावी अशी मागणी जगभरातून केली जात होती। या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा करार झाल्याचं इंडियन एक्सप्रेसने वॉशिंग्टन पोस्टच्या हवाल्यानुसार म्हटलं आहे। गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या डझनभर महिला आणि मुलींची सुटका करण्यासाठी अमेरिका, इस्रायल आणि हमास यांनी तात्पुरता करार केला आहे। यानुसार युद्ध 5 दिवस थांबू शकणार आहे। बिस्गर्नी येथील 5 जणांना मिळाला अटकपूर्वक जामीन। बिस्गर्नी येथे यावर्षी लक्ष्मी यात्रा भरवली जाणार असून या संदर्भात चर्चा विमर्श करण्यासाठी 20 ऑक्टोबर रोजी बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये मागील वेळच्या लक्ष्मी यात्रा उत्सवाचा हिशोब मागण्यावरून वादावादी झाली आणि वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले। यावेळी यल्लप्पा बेळगावकर यांना मारहाण केल्याची तक्रार बेळगाव ग्रामीण पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली होती। या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। यामधील एकाला जामीन मंजूर झाला होता। त्यानंतर 11वे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने उर्वरित 5 जणांना अटकपूर्व जामीन दिला आहे। धामणे येथे बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली।
ब्रह्मलिंग युवक मंडळ ब्रह्मलिंग हट्टी धामणे मंडळाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले। बेळगाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त धामणे येथील मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले। प्रारंभी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले। यावेळी अमर रहे बाळासाहेब अमर रहे या घोषणा देण्यात आल्या। यावेळी यल्लप्पा रेमानाचे, महेश मरगानाचे, अजय येळ्ळूरकर, श्रीधर रेमानाचे, बसू पाटील, प्रशांत अकनोजी, गुंडू जयन्नाचे, सुनील मरगन्नाचे, तेजस पाटील व गल्लीतील कार्यकर्ते उपस्थित होते। पिंक टॉयलेट संदर्भात विविध संघटनांनी घेतली मनपा आयुक्तांची भेट। बेळगाव शहरात झेंडा चौक मार्केट येथील महिलांसाठी असलेले पिंक टॉयलेटसाठी बोरवेल अथवा पाईपलाईनद्वारे पाण्याची सोय करण्यात यावी या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागणी संदर्भात मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। बेळगाव क्लबच्या मैत्री या लेडीज विंगने शहरात सुरक्षिता या महिलांसाठीच्या पिंक टॉयलेटची झेंडा चौक मार्केट इथे उभारणी केली आहे। मात्र पाणी सुविधांच्या अभावी महिला वर्गाची गैरसोय होत असते। याची दखल घेऊन मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटनेचे अध्यक्ष विकास कलघडगी यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काल शनिवारी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंडी आणि मनपा कायदा सल्लागार ॲडव्होकेट महंत शेट्टी यांची भेट घेतली। क्रिकेट प्रेमींच्या सोयीसाठी आमदार अभय पाटील यांचा पुढाकार। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होणारी वर्ल्ड कप फायनल मॅच बघण्यासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी मतदारसंघातील शहापूर खासबाग भागात 15 LED स्क्रीनची सोय केली। यावेळी त्यांच्या वतीने क्रिकेट रसिकांना चहा, बिस्किट, लस्सी, आईस्क्रीम, चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम लढतीकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले आहे। अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्कंठा क्रिकेट रसिकांना लागून राहिली आहे। या पार्श्वभूमीवर क्रिकेट रसिकांना एकत्र बसून सामन्याचा आनंद लुटता यावा यासाठी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आज रविवारी मतदारसंघातील शहापूर खासबाग या भागात एक अनोखी विशेष संकल्पना राबवली। एकूण 15 ठिकाणी त्यांनी भव्य LED स्क्रीन उभारून क्रिकेट रसिकांना सामना पाहण्याची सोय करून दिली। एकूण 15 ठिकाणी त्यांनी भव्य LED स्क्रीन उभारून क्रिकेट रसिकांना सामना पाहण्याची सोय करून दिली। जिल्हा विभागाच्या मागणीला पुन्हा एकदा तोंड फुटले। राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेला बेळगावचे क्षेत्रफळ 3 जिल्ह्यांइतके मोठे आहे। जिल्ह्याचे प्रशासकीयदृष्ट्या विभाजन करावे ही गेल्या 3 दशकांपासूनची मागणी आहे। मात्र इच्छाशक्तीचा अभाव आणि राजकारणाचे वेगवेगळे सूर यामुळे ते स्वप्नच राहिले आहे। आता आमदार लक्ष्मण सवदी यांच्या वक्तव्याने या विषयाला पुन्हा तोंड फुटले आहे। बेळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ 13,415 चौरस किमी असून लोकसंख्या 50 लाखांपेक्षा जास्त आहे। त्यात 18 विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे। त्यामुळे याचे विभाजन करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। लायन्स क्लब ऑफ टिळकवाडीचा सुवर्ण महोत्सव साजरा। लायन्स क्लब ऑफ टिळकवाडी संस्थेचा सुवर्ण महोत्सव नुकताच साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब संस्थेचे वरिष्ठ अधिकारी नरेश अगरवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच माजी प्रांतपाल ओम श्रीधर बाबू, राजशेखर आणि प्रांतपाल जॉर्ज फ्रान्सिस ब्रिटा आदी मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी माजी प्रांतपाल श्रीकांत शानबाग यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले। क्लबचे नूतन अध्यक्ष अरविंद संगोळे यांनी क्लबच्या योजनांची माहिती दिली। क्लबचे संस्थापक अध्यक्ष अरविंद देशपांडे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले। क्लबच्या सर्व माजी अध्यक्षकांचा सत्कार यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाला निमंत्रित बहुसंख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देणार असल्याचा राजू शेट्टी यांचा दावा। काबड कष्ट करून शेतकरी ऊस पिकवतो, त्यांच्या घामावर ऐशोआराम भोगणाऱ्या कारखानदारांना वटणीवर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही। शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळवून देणारच असा विश्वास माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला। मजरे कारवे इथे आज शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, साखर उद्योग कोणत्याही अडचणीत नाही, आम्ही कारखाना सुस्थितीत चालवून योग्य दर देऊ असे त्यांनी सांगितले। सीमा प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी मध्यवर्तीचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र। सीमा प्रश्नाच्या दाव्यात साक्षी पुरावे घेण्यासाठी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली, पण प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात मात्र होऊ शकली नाही, अशी खंत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे। सीमा प्रश्नाच्या दाव्याचा महाराष्ट्राने गांभीर्याने पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे।
या पत्रात पुढे म्हटले आहे, गेल्या काही काळात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने वेळोवेळी महाराष्ट्र शासन तज्ज्ञ आणि उच्चाधिकारी समितीला सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती करून वस्तुस्थिती त्यांच्या निर्देशनास आणण्याची विनंती केली, पण महाराष्ट्र शासनाकडून याबाबत कोणतीही परिणामकारक कारवाई झालेली नाही. याकडे महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने लक्ष घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे. खानापूर येथील शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद. शिवस्वराज जनकल्याण फाउंडेशन खानापूर व दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने लोकमान्य भवन इथे आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. शनिवारी एका दिवसात 10,000हून अधिक नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय अशी होती. नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांची माहिती मिळावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला पहिल्या दिवसापासून मोठा प्रतिसाद लाभला आहे. दुसऱ्या दिवशी अनेक शाळांनी विशेष सहलींचे आयोजित करीत विद्यार्थ्यांना शस्त्रे दाखवले दिले. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांच्या रांका लागल्याचे दिसून आले. शस्त्र पाहण्यासाठी अधिक प्रमाणात गर्दी झाल्याने रात्री उशिरापर्यंत शस्त्र प्रदर्शन शिवप्रेमीसाठी खुले ठेवण्यात आले होते. प्रदर्शन पाहण्यासाठी बालचमूसह आबालवृद्ध येत आहेत. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1,000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली, बेळगावी. आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली, बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार, बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार, बेळगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी येत आहे, त्यामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मतदार यादी तपासणी व इतर कामे लावण्यात आली आहेत. पण यामध्ये महापौर कक्षाचे संगणक ऑपरेटर यांना निवडणुकीचे काम लावू नका अशा सूचना महापौर शोभा सोमनाचे यांनी आयुक्त अशोक दुडगुंडी यांना केल्या. महापालिकेत शनिवारी सोमनाचे यांनी आयुक्त दुडगुंडी यांनी काउन्सिल सेक्रेटरी उदयकुमार तरवाळ यांना कक्षात बोलवून या सूचना केल्या. कार्यालयातील बहुतांश कर्मचाऱ्यांना निवडणूक काम देण्यात आले आहे, पण महापौर कक्षातील संगणक ऑपरेटरला या कामातून मोकळीक देण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली. वंदे भारत एक्सप्रेस मंगळवारी बेळगावात.
भूचर्चित असलेली वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी मंगळवार दिनांक 21 रोजी होणार आहे. बेंगळुरूहून पहाटे 5:45 निघालेली वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 1:30 वाजता बेळगावला पोहोचणार आहे. दुपारी 2 वाजता बेळगावमधून निघालेली एक्सप्रेस रात्री 10:10 बेंगळुरूला पोहोचणार. रेल्वे खात्याने पत्रक काढून वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी होणार असल्याचे जाहीर केले आहे. बेळगावमधील लोकप्रतिनिधी वेळोवेळी वंदे भारतसाठी पाठपुरावा केल्यामुळे अखेर मंजुरी मिळाली आहे. बेळगाव बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून बेळगावकरांना वंदे भारत एक्सप्रेस पाहण्याची संधी मंगळवारी उपलब्ध होणार आहे. काँग्रेसचे सरकार 60% कमिशनचे असल्याचा आरोप. राज्यात सत्तेवर असणारे काँग्रेसचे सरकार 60% कमिशन घेत आहे. याविरोध बेळगावात होणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री बसवराज बॉम्बे यांच्यासह अनेक नेत्यांना भेटी दिल्यानंतर भाजप कार्यालयात अशोक पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सरकारमध्ये बदली घोटाळा अजूनही सुरू आहे. आमचे सरकार 40% कमिशन घेत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. आता सत्ताधारी सरकारने 60% कमिशन घेऊन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कारभार सुरू केला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार वाढला असल्याचा आरोप त्यांनी केला. 1,500 PSIची भरती लवकरच. राज्यात रिक्त असलेल्या 1,545 पोलीस उपनिरीक्षकांची भरती करण्यात येणार असून यासाठी लवकरच कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून परीक्षा घेण्यात येणार आहे, असे गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी सांगितले. बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 545 पदे भरण्यासाठी फेरपरीक्षा घ्यावी लागणार आहे. सध्या 400 पदे रिक्त आहेत. त्या व्यतिरिक्त 700 पदांच्या भरतीसाठी महसूल खात्यांकडून अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एकूण 1,545 पोलीस उपनिरीक्षकांची भरती करण्यात येणार आहे, असेही गृहमंत्री म्हणाले. JNMC आणि नारायण नेत्रालय सामंजस्य करार. काहेरच्या JNM महाविद्यालय, नेत्रयोग विभाग आणि बेंगळूर येथील नारायण नेत्रालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीसाठी इंटरनेट निदानासाठी हा करार करण्यात आला. नारायण नेत्रालयाचे बालरोग नेटिना प्रमुख डॉक्टर आनंद दिनेकर आणि काहेरचे निबंधक डॉक्टर MS गणाचारी यांनी करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारामुळे गरजू रुग्णांना आवश्यक उपचार बेळगाव इथे मिळू शकणार आहेत. JNMC प्राचार्य डॉक्टर NS महानशेट्टी, डॉक्टर राजेश पवार आदी उपस्थित होते. केलीचा स्थापना दिन साजरा. तंत्रज्ञान अनेक क्षेत्रात बदल घडवून आणत आहे. चालू दशक तंत्रज्ञानावर अतिरिक्त असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. केली संस्थेच्या गिजरे सभागृहात संस्थेचा 108वा स्थापना दिन शनिवारी साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. संस्थेचे संचालक डॉक्टर SV साधुनवर, SC मेडगुड, जयन्ना मुळवल्ली, डॉक्टर VI पाटील, महांतेश कवडगीमठ, YS पाटील, BR पाटील, डॉक्टर नितीन गगने, डॉक्टर HB राजशेखर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. ATS इथे वैद्यकीय सहाय्यकांच्या प्रशिक्षणाची सांगता. भारतीय हवाई दलाच्या सांब्रा येथील एअरमॅन ट्रेनिंग स्कूल येथील वैद्यकीय सहाय्यक प्रशिक्षणार्थीच्या 20 आठवड्यांच्या संयुक्त मूलभूत टप्प्यातील प्रशिक्षण कार्यक्रमाचा सांगता समारंभ शनिवारी उत्साहात पार पडला. हवाई दलातील वैद्यकीय सहाय्यक प्रशिक्षणार्थीच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला गेल्या 3 जुलै 2023 रोजी प्रारंभ झाला होता. आता प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे प्रशिक्षणार्थी व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी मेडिकल ट्रेनिंग सेंटर बेंगळूर येथे रवाना होणार आहे. पोलिसांकडून 3 संशयित चोरट्यांची कसून चौकशी. शहरात एकाच रात्री 5 दुकाने फोडून पोलिसांपुढे आव्हान निर्माण केलेल्या चोरट्यांचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. या प्रकरणी 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. शनिवारी ताब्यात घेतलेल्या चौकशीतांना चोरी झालेल्या 5ही ठिकाणी पोलिसांनी फिरवले. सुमारे 4 ते 5 जणांचा समावेश असलेल्या चोरट्यांच्या टोळक्याने 27 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास 5 दुकाने फोडली होती. येळ्ळूरच्या खटल्याची उद्या सुनावणी. येळ्ळूरच्या वेशीतील महाराष्ट्र राज येळ्ळूर हा फलक हटवल्यानंतर पोलिसांनी जनतेला अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर जनतेवरच खटले दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी येथील JMFC न्यायालयामध्ये सुरू आहे. सोमवारी या खटल्याची सुनावणी असून त्यामधील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वकिलांनी केले आहे. धावत्या बसला आग, सुदैवाने प्रवासी बचावले.
निपाणी आगाराची बस नरसिंगपूरजवळ भर रस्त्यात अचानक आग लागून भस्मसात झाल्याची घटना शनिवार दिनांक 18 रोजी दुपारी 4:30च्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टाळून 20 प्रवासी सुखरूप वाचवले. मुकेरी तालुक्यातील नरसिंगपूरजवळ पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर घडली. चालकाने तालुक्यातील प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले, त्यामुळे अनर्थ टळला. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.